Am I audible? Yes, ma'am. Okay, I will start the PPTs. Okay, is the screen visible to you? Screen visible आहे सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. So we are going to start the today's topic. Yesterday, due to the network issue, I can't conduct the lecture. So today we are going to start with the storage classes. Okay. Yesterday we have started the storage classes, but due to network issue, I couldn't conduct it. Storage classes, in that basically storage classes, it is nothing but it is the storage class of various variables. म्हणजे आपण जे व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो बरोबर आहे, मग त्याला जर आपण पर्टिक्युलर स्टोरेज क्लास स्पेसिफाय केला तर त्याप्रमाणे त्याची व्हिजिबिलिटी आणि लाईफ चेंज होते. बरोबर आहे, म्हणजे स्टोरेज क्लासेसचा अर्थ काय होतो की एखाद्या व्हेरिएबलला आपण एखाद्या स्पेसिफिक स्टोरेज क्लासमध्ये लिहिलं किंवा स्पेसिफाय केलं तर त्याचं व्हिजिबिलिटी म्हणजे तो कुठेपर्यंत ऍक्सेस होऊ शकतो आणि त्याचं लाईफ टाईम म्हणजे कुठेपर्यंत त्याचं लाईफ आहे ते त्याच्या स्टोरेज क्लासवरून डिफाईन होत असतं. बरोबर आहे. मग इथं दिलंय बघा डेफिनेशन. ए स्टोरेज क्लास डिफाईन द स्कोप अँड लाईफ टाईम ऑफ व्हेरिएबल अँड ऑर फंक्शन विदिन अ सी प्रोग्राम. म्हणजे एखादा व्हेरिएबल आपण फक्त फंक्शन पुरता ऍक्सेस करू शकतो की फंक्शनच्या बाहेर ऍक्सेस करू शकतो, हे कशावर ठरतं? त्याच्या स्टोरेज क्लासवरती ठरतं. किंवा एखादा जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबलचं लाईफ किती आहे, म्हणजे त्याचं लाईफ फक्त त्या फंक्शन पुरतच आहे की ओव्हरऑल प्रोग्राम तो लाईव्ह राहणार आहे, हे सगळं कशावर ठरतं? त्याच्या स्टोरेज क्लासवरती ठरतं. बरोबर आहे. अँड देर आर 4 टाइप्स ऑफ स्टोरेज क्लासेस. फर्स्ट वन इज ऑटोमॅटिक स्टोरेज क्लास, second one is register storage class, third one is static storage class, and fourth one is external storage class. Okay, so in that so first we are moving towards the first. Have you noted it? Storage classes notebook मध्ये लिहिलंय का तुम्ही? Yes, ma'am. ठीक आहे, कालच लिहिले बहुतेक तुम्ही हे. Now so today we are going to start first storage class, that is automatic storage class. आता तुम्ही कुठलाही व्हेरिएबल डिक्लेअर केला ना तर बाय डिफॉल्ट त्याचा स्टोरेज क्लास हा ऑटोमॅटिकच असतो किंवा आपण ऑटो म्हणतो त्याला. ठीक आहे, कुठलाही व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करा तर त्याचा स्टोरेज क्लास काय कुठला असतो? बाय डिफॉल्ट ऑटोच असतो. बरोबर आहे. मग आता इथे मेन्शन केलंय बघा, 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेले या एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, इंट माउंट आणि ऑटो इंट माउंट. बरोबर आहे, सॉरी ऑटो इंट मंथ. म्हणजे तुम्ही 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले तर त्याचा बाय डिफॉल्ट क्लास कुठला असणार आहे? ऑटो. ठीक आहे, मग ऑटो क्लास असेल तर त्याचा अर्थ काय होतो की तो व्हेरिएबल लोकल व्हेरिएबल असतो. त्याचा अर्थ काय होतो? तो व्हेरिएबल लोकल व्हेरिएबल असतो. लोकल व्हेरिएबल म्हणजे काय? तो व्हेरिएबल फक्त त्या फंक्शनलाच माहित असतो. म्हणजे ज्या फंक्शन मध्ये आपण त्याला डिफाईन केलंय त्याच फंक्शनला फक्त तो व्हेरिएबल माहित असतो. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? लोकल व्हेरिएबल. आता म्हणजे कसं आहे, डोंट बॉदर अबाउट फंक्शन अँड ऑल. म्हणजे फंक्शनच्या वेळेस आपण जेव्हा फंक्शन शिकणार आहोत, आय थिंक 3rd युनिट आहे आपलं फंक्शन, त्यावेळेस आपण परत एकदा हे स्टोरेज क्लासेस तिथे इम्प्लिमेंट करून बघणार आहोत. ठीक आहे, कारण फंक्शन हा कन्सेप्टच नवीन आहे आणि बऱ्यापैकी स्टोरेज क्लासेस थोडंसं फंक्शनचा पार्ट येतो त्याच्यामध्ये. सो एखादा व्हेरिएबल जर आपण एका फंक्शन मध्ये डिक्लेअर करत असेल किंवा डिफाईन करत असेल तर तो व्हेरिएबल फक्त त्या फंक्शन पुरताच लिमिटेड असतो. म्हणजे त्या फंक्शनलाच फक्त त्या व्हेरिएबल बद्दल माहित असतं. दुसऱ्या फंक्शन्सला किंवा दुसऱ्या प्रोग्राम स्टेटमेंटला त्या व्हेरिएबल बद्दल काही माहित नसतं. म्हणजे त्याचा स्कोप, या गोष्टीला काय म्हणतो आपण? स्कोप. बरोबर आहे. मग त्याचा स्कोप हा फक्त त्या लिमिटेड एका फंक्शन पुरताच असतो. ठीक आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? लोकल व्हेरिएबल. ठीक आहे, आता इथे काय दिलंय बघा त्यांनी, द ऑटो स्टोरेज क्लास इज द
डिफॉल्ट स्टोरेज क्लास फॉर ऑल लोकल व्हेरिएबल. ठीक आहे. आता लोकल व्हेरिएबल म्हणजे काय एवढं लक्षात ठेवा. जे व्हेरिएबल आपण फंक्शन मध्ये डिक्लेअर करतो त्याला काय म्हणतो आपण लोकल व्हेरिएबल. कारण ते फक्त त्या फंक्शन पुरतेच लिमिटेड असतात किंवा त्या फंक्शनलाच फक्त त्या व्हेरिएबल बद्दल माहित असतं म्हणून त्याला काय म्हणतो आपण लोकल व्हेरिएबल. बरोबर आहे. आता मग तुम्ही त्या व्हेरिएबलच्या समोर ऍटो लिहा किंवा नका लिहू. त्याचा स्टोरेज क्लास हा बाय डिफॉल्ट काय असणार आहे ऍटोज असणार आहे. बरोबर आहे. आता या केस मध्ये आपण काय केलंय बघा इंटिजर माउंट हा व्हेरिएबल डिक्लेअर केला. बरोबर आहे. आणि त्याच्या खाली दुसरा व्हेरिएबल डिक्लेअर केला ऍटो इंट मंथ. बरोबर आहे. म्हणजे आता हा जो माउंट हा व्हेरिएबल आहे त्याचाही स्टोरेज क्लास काय असणार आहे ऍटोच असणार आहे. त्याचाही स्टोरेज क्लास काय असणार आहे ऍटो असणार आहे. म्हणजे तुम्ही स्पेसिफाय करा किंवा करू नका बाय डिफॉल्ट त्याचा स्टोरेज क्लास काय असणार आहे ऍटो असणार आहे. ठीक आहे. म्हणजे कुठलाही व्हेरिएबल तुम्ही एखाद्या फंक्शन मध्ये डिक्लेअर केला किंवा डिफाईन केला तर त्याचा स्टोरेज क्लास काय असणार आहे ऍटो असणार आहे. मग तुम्ही इथं हे बघा इथं लिहिलं नाही तरी पण ह्याचा क्लास ऍटोच आहे आणि इथं स्पेसिफाय केले तर ह्याचा क्लास ऍटोच आहे. ठीक आहे. The example above define two variables. Last इकडचे स्टेटमेंट बघा. The example above defines two variables in the same storage class. Atto can only be used within function that is local variable. ते फक्त त्याच फंक्शन मध्ये यूज होतात म्हणून त्यांना काय म्हणतो आपण लोकल व्हेरिएबल. ठीक आहे. आपण हे अजून एकदा जेव्हा आपण फंक्शन चॅप्टर शिकू ना त्यावेळेस आपण हे सगळं परत एकदा इम्प्लिमेंट करून बघू शकतो. ठीक आहे. म्हणजे त्याची विजिबिलिटी त्याचं लाईव्ह कारण आता तुम्हाला फंक्शनच माहित नाहीये त्यामुळे मग ह्या गोष्टी थोडं सांगणं पण अवघड आहे. पण फक्त जस्ट तुम्हाला आयडिया असावी म्हणून आपण हे पाहतोय. फंक्शनच्या वेळेस आपण परत हे एंड बघू शकतो. ठीक आहे. Then second type of storage class is register storage class. आता register storage class मध्ये मायक्रोप्रोसेसर हा वर्ड तुम्ही ऐकलाय. ठीक आहे. मायक्रोप्रोसेसर which will perform all the processes whatever input we have given to the system. म्हणजे आपण सिस्टमला जे काही इनपुट दिले त्याच्यावरती प्रोसेस करायचं काम कोण करतो प्रोसेसर करतो. बरोबर आहे. मग ती प्रोसेसरची चिप असते की नाही त्या प्रोसेसरच्या चिप मध्ये काही रजिस्टर्स असतात बघा. रजिस्टर्स म्हणजे ज्याच्यामध्ये रजिस्टर म्हणजे एक खूप कमी साईजची मेमरी म्हणजे 1 बाईट वगैरे मेमरी 1 बाईट किंवा 2 बाईट मेमरी. बरोबर आहे. रजिस्टर म्हणजे काय 1 बाईट किंवा 2 बाईट मेमरी. बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण रजिस्टर. मायक्रोप्रोसेसर मध्ये एक एकदम लहान मेमरी असते. बरोबर आहे. ज्याची साईजही खूप कमी असते म्हणजे 1 बाईट किंवा 2 बाईट अशी साईज असते. मग त्याला काय म्हणतो आपण रजिस्टर्स म्हणतो. बरोबर आहे. मग आपण जर एखादा व्हेरिएबल चा स्टोरेज क्लास रजिस्टर स्पेसिफाय केला तर तो व्हेरिएबल हा रॅम मेमरी मध्ये स्टोअर न होता त्या मायक्रोप्रोसेसरची जी अगदी छोटी मेमरी आहे त्याच्यामध्ये काय होत असतो तो स्टोअर होत असतो. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण काही इनपुट देऊ देत. बरोबर आहे. ते इनपुट वरती प्रोसेस करायचं काम कोण करतो प्रोसेसर करतो. मग आता प्रोसेसर वरती आता जो पहिला स्टोरेज क्लास होता ऍटो स्टोरेज क्लास मध्ये आपण जो व्हेरिएबल डिक्लेअर करतो तो काय होतो रॅम मध्ये स्टोअर होतो रॅन्डम ऍक्सेस मेमरी मध्ये स्टोअर होतो आणि मग रॅन्डम ऍक्सेस मेमरी कडून प्रोसेसरला जातो. म्हणजे तिथे थोडासा वेळ जास्त लागतो. म्हणजे रॅम कडून डाटा प्रोसेसरकडे जाण्यासाठी वेळ काय लागतो थोडासा जास्त लागतो. बरोबर आहे. त्याच्याऐवजी जर आपण रजिस्टर स्टोरेज क्लास घेतला किंवा एखाद्या व्हेरिएबलला रजिस्टर केलं तर तो व्हेरिएबल हा रजिस्टर मध्ये स्टोअर होतो विच इज व्हेरी नियर टू द प्रोसेसर. तो प्रोसेसरच्या अगदीच काय असतो जवळ असतो. त्यामुळे प्रोसेस करायला प्रोसेसरला तो डाटा फास्ट अवेलेबल होतो. म्हणजे प्रोसेसिंगचा वेळ काय होतो कमी होतो. मग जे व्हेरिएबल आपल्याला सारखे सारखे लागतात किंवा जे खूप महत्वाचे व्हेरिएबल्स आहेत त्यातले काही व्हेरिएबल्स आपण रजिस्टर स्टोरेज क्लासच्या अंडर डिक्लेअर करू शकतो जेणेकरून ते फास्ट प्रोसेसर कडे जातील आणि प्रोसेसिंग काय होईल अजून फास्ट होईल. बरोबर आहे. आता इथे काय लिहिलंय बघा द रजिस्टर स्टोरेज क्लास इज यूज टू डिफाईन लोकल व्हेरिएबल्स दॅट शुड बी स्टोअर इन अ रजिस्टर इन्स्टेड ऑफ मेमरी. इन्स्टेड ऑफ रॅम. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं
आपण कुठे तो व्हेरिएबलची व्हॅल्यू स्टोर, व्हेरिएबल मध्ये जी काय व्हॅल्यू आहे ती कुठे स्टोर होते, रजिस्टर मध्ये स्टोर होती, बरोबर आहे. रजिस्टर म्हणजे तुम्ही जो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुमचा रजिस्टर शिकता तसा वाला रजिस्टर नसतो हा. किंवा रजिस्टर म्हणजे वही सारखं पण काही नसतं. एकदम लहान मेमरी असते, 1 बाईट किंवा 2 बाईट. प्रोसेसरची जी चिप असते की नाही त्याच्या शेजारीच एक रजिस्टर्स असतात, बरोबर आहे. 4, 5, 6 रजिस्टर्स असतात. डिपेंड करतं प्रत्येक प्रोसेसरच्या डिझाईन वरती रजिस्टरची साईज पण डिपेंड करते आणि नंबर पण डिपेंड करतो. काहींमध्ये 4च रजिस्टर असतात, काहींमध्ये 6 रजिस्टर असतात. काही प्रोसेसर मध्ये 1 बाईटचा रजिस्टर असतो, काहींमध्ये 2 असतो, काहींमध्ये 3 बाईटचा असतो, काहींमध्ये 4 बाईटचा रजिस्टर असतो. ठीक आहे, डिपेंड्स ऑन द प्रोसेसर डिझाईन, बरोबर आहे. मग इथं पहिला स्टेटमेंट काय म्हणतो आपण, द रजिस्टर स्टोरेज क्लास इज यूज टू डिफाईन लोकल व्हेरिएबल्स दॅट शुड बी स्टोर्ड इन अ रजिस्टर इन्स्टेड ऑफ रॅम. आता ऑटो स्टोरेज क्लास मधले व्हेरिएबल हे रॅम मध्ये स्टोर होतात. प्रायमरी जी मेमरी आहे आपली रँडम ऍक्सेस मेमरी त्याच्यात स्टोर होतात. पण हे कुठे स्टोर होतात, रजिस्टर मध्ये स्टोर होतात. दिस मीन्स दॅट द व्हेरिएबल हॅज a maximum size equal to the register size. नॉर्मल जेवढी रजिस्टरची साईज असेल तेवढीच तुमच्या व्हेरिएबलची साईज असणार आहे. म्हणजे 1 बाईट असेल तर 1 बाईट, 2 बाईट असेल तर 2 बाईट, बरोबर आहे. मग युजली 1 वर्ड म्हणजे नॉर्मली म्हणजे पूर्वी खरं 1 वर्ड किंवा 1 बाईटचे रजिस्टर असायचे. आता 2 बाईट, 3 बाईटचे रजिस्टर अवेलेबल होतात म्हणजे लेटेस्ट प्रोसेसर्स मध्ये. देन can't have the unary address of operator applied to it as it does not have a memory location. आता हे रजिस्टर स्टोरेज क्लासचा जो व्हेरिएबल आहे त्याला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला ऍड्रेस ऑफ ऑपरेटर यूज करायची गरज आहे का, नाही. कारण तो मेमरी मध्ये स्टोरच झालेला नाहीये, तो रजिस्टर मध्ये स्टोर झालेला आहे, बरोबर आहे. पण त्याला ऍड्रेस ऑफ ऑपरेटरने ऍक्सेस करायची गरज नाही. नाउ आय हॅव हिअर सिंटॅक्स इन द फंक्शन आय हॅव टू डिक्लेअर वन व्हेरिएबल इंटिजर माइल्स whose storage class is here integer. I have to specify here register. म्हणजे काय झालं, हा जो माइल्स हा व्हेरिएबल आहे हा ह्याचा स्टोरेज क्लास कुठला आहे, रजिस्टर. म्हणजे ह्याच्यामध्ये माइल्स मध्ये जी काय व्हॅल्यू आपण असाइन करू ती व्हॅल्यू कुठे स्टोर होणार आहे, मायक्रो प्रोसेसरच्या रजिस्टर्स मध्ये स्टोर होणार आहे. ठीक आहे. The register should only be used for variable that require quick access such as a counter. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, जे व्हेरिएबल्स तुम्हाला फार फास्ट ऍक्सेस करायचे किंवा सारखे सारखे ऍक्सेस करायचे तशाच व्हेरिएबल्सचा स्टोरेज क्लास काय करतो आपण, रजिस्टर करतो. कारण तसं पाहायला गेलं तर रजिस्टरला खूप सगळं काम असतं. म्हणजे टेम्पररी तुम्ही जो डाटा पाठवता प्रोसेसरकडे तो टेम्पररी रजिस्टर मध्ये स्टोर होतो आणि मग प्रोसेसरकडे जातो. मग तुम्ही जर सगळेच रजिस्टर तुमच्या व्हेरिएबल साठी रिझर्व करून ठेवलं तर बाकीचा डाटा कुठे जाणार ना, किंवा कसा जाणार प्रोसेसर पर्यंत. म्हणून नॉर्मली आपण जे व्हेरिएबल खूप सारखे लागतात किंवा जे खूप फास्ट ऍक्सेस व्हायला पाहिजेत असेच व्हेरिएबल आपण काय करत असतो, रजिस्टर स्टोरेज क्लास स्टँडर्ड पुटअप करत असतो. इट इज ऑल अबाउट द स्टोरेज क्लास, रजिस्टर स्टोरेज क्लास. Now third storage class, that is the static storage class. Third storage class काय, static storage class. आता म्हणजे हा पण कन्सेप्ट इज कम्प्लिटली बेस्ड ऑन फंक्शन. ठीक आहे, हा पण कन्सेप्ट काय फंक्शन वरती डिपेंड आहे. फंक्शनच्या वेळेस आपण परत एकदा ते एक्झिक्यूट करून बघूया. आताही बघूयात तेव्हाही परत एकदा बघूयात, तेव्हा मात्र तुम्हाला पटकन सगळं लक्षात येईल. मग आता कसं आहे, फंक्शन हा कॉन्सेप्ट पाहिला नसल्यामुळे हे व्हेरिएबल किंवा हे स्टोरेज क्लास सांगणं थोडंसं अवघड जातं. ठीक आहे. आता बघा, द स्टॅटिक स्टोरेज क्लास, एकच मिनिट. ठीक आहे. आता स्टॅटिक स्टोरेज क्लास म्हणजे एखाद्या व्हेरिएबलला जर आपण स्टॅटिक केलं ना तर त्या व्हेरिएबल मधल्या ज्या काय व्हॅल्यू चेंज होतात, बरोबर आहे, त्या व्हेरिएबल मधल्या ज्या काय व्हॅल्यू चेंज होतात त्या व्हॅल्यू तो काय करतो,
ते चेंजेस मेंटेन करून ठेवतो. म्हणजे एखाद्या व्हेरिएबल मध्ये जर काही व्हॅल्यू चेंज झाली तर ती व्हॅल्यू तो काय करतो, मेंटेन करून ठेवतो. नॉर्मली काय होतं, आपण एखादं फंक्शन जर कॉल केलं तर ते फंक्शन एक्झिक्यूट झालं की नाही, कम्प्लीट एक्झिक्यूट झालं की त्याच्यानंतर त्याच्यामधले जे व्हेरिएबल्स असतात ते सगळे त्याच्या व्हॅल्यू नव्यानं रिसेट होतात. जेव्हा आपण पुढच्या वेळेस फंक्शन कॉल करू त्यावेळेस काय होतात, त्या व्हॅल्यू रिसेट होतात. बरोबर आहे. म्हणजे तशा म्हणजे सगळ्या निघून जातात. जे अपडेट झालेले आहेत ते सगळे निघून जातात. पण जर मला ते अपडेट मेंटेन करायचे असतील तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, त्या व्हेरिएबलला स्टॅटिक मेंटेन म्हणजे स्टॅटिक स्टोरेज क्लासमध्ये द्यावं लागतं. ठीक आहे. किंवा सिम्पली एवढं लक्षात ठेवा, जर एखाद्या व्हेरिएबल मध्ये ज्या काही व्हॅल्यू बदललेत त्या जर मला मेंटेन करायचेत म्हणजे ठेवायचेत, प्रिझर्व्ह करून ठेवायचेत, त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं, त्या व्हेरिएबलला स्टॅटिक व्हेरिएबल करावं लागतं. म्हणजे त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलचा क्लास कुठला येतो, स्टॅटिक येतो. बरोबर आहे. लक्षात येत आहे. सो व्हॉट दे हॅव गिव्हन हिअर, the static storage class instruct the compiler to keep a local variable in existence during the lifetime of the program instead of creating and destroying it each time it comes into and goes out of the scope. म्हणजे एखादा व्हेरिएबलला, एखादा जो लोकल व्हेरिएबल आहे त्याला जोपर्यंत प्रोग्राम तुमचा एक्झिक्यूट होतोय किंवा जेवढ्या वेळेला तुम्ही तो प्रोग्राम एक्झिक्यूट करताय, बरोबर आहे, किंवा जोपर्यंत तुमचा प्रोग्राम आहे तोपर्यंत त्याला काय करायची, ती व्हॅल्यू प्रिझर्व्ह करून ठेवायची. बरोबर आहे. म्हणजे जोपर्यंत ते फंक्शन आहे किंवा ते फंक्शन जेवढ्या वेळेला कॉल झालेलं आहे तेवढ्या वेळेला त्याची व्हॅल्यू काय करायची आहे, मेंटेन करून ठेवायची. जे काही चेंजेस झाले ते प्रिझर्व्ह करून ठेवायचे. बरोबर, ते व्हॅनिश नाही करायचे आपल्याला. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन तयार करणं किंवा काढणं हे करण्यापेक्षा जोपर्यंत तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय तोपर्यंत ती व्हॅल्यू काय करायची, प्रिझर्व्ह करून ठेवायची. ठीक आहे. Therefore, making local variables static allow them to maintain their values between function calls. ठीक आहे. आता आपण ह्याचं एक एक्झाम्पल बघूयात. आता या एक्झाम्पल मध्ये पण काय फंक्शन आहे, सो डोंट बॉदर अबाउट द व्हेरियस सिंटॅक्स रिलेटेड टू द फंक्शन. आपण हे फंक्शन स्टॅटिक स्टोरेज क्लास हे फंक्शनच्या वेळेसही आपण एकदा एक्झिक्यूट करून बघूयात, नो प्रॉब्लेम. पण आताही फक्त तुम्हाला एक आयडिया यावी स्टॅटिक स्टोरेज क्लासची, त्यामुळे आपण अजून एकदा ते बघूयात, म्हणजे प्रोग्रामनं एक्झिक्यूट करून बघूयात. So I will open the online editor. मुलांना माहित नाही का 9:30 ला कॉलेज आहे म्हणून? Am I audible? Yes, Yes, ma'am. ma'am. ठीक आहे. नाउ इन दिस केस डोंट बॉदर अबाउट द फंक्शन सिंटॅक्स. म्हणजे फंक्शन रिलेटेड जे काही मी सिंटॅक्स लिहिणार आहे ना त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. हे फंक्शन मध्ये आपण परत शिकणार आहोत. किंवा स्टॅटिक स्टोरेज क्लासही आपण तेव्हा परत एकदा इम्प्लिमेंट करून बघणार आहोत. फक्त थोडीशी तुम्हाला आयडिया येईल की काय होतंय. म्हणजे स्टॅटिक जर हा स्टोरेज क्लास नाही घेतला तर काय होतं आणि घेतला तर काय होतंय ते. ठीक आहे. सो आय हॅव टू डिक्लेअर हिअर वन फंक्शन. ठीक आहे. In the main function, just I have to call the function 2 times. या सिंटॅक्सला काय म्हणतो आपण, फंक्शन कॉल. नेक्स्ट पण काय, फंक्शन कॉल. याला काय म्हणतो आपण, फंक्शन डिक्लरेशन. याला काय म्हणतो आपण, फंक्शन डिक्लरेशन. इट इज फंक्शन कॉल. आणि नंतर आपण मेन फंक्शनच्या बाहेर पडून काय करणार आहोत, त्या फंक्शनची डेफिनेशन लिहिणार आहोत.
त्या फंक्शनची डेफिनेशन म्हणजे त्या फंक्शन मध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं ते आपल्याला काय करायचंय त्या फंक्शन डेफिनेशन मध्ये लिहावं लागतं. सो आय हॅव टू राईट हिअर द फंक्शन डेफिनेशन. Okay, now in this case I have here one function whose name is func. ठीक आहे, the function name is func किंवा काही नाव द्या तुम्ही, तसा काही प्रॉब्लेम नाहीये, फंक्शनला आपण काही नाव देऊ शकतो. ठीक आहे, आता या फंक्शन मध्ये मी काय केलंय, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, इंटिजर आय. बरोबर आहे, इंटिजर आय हा व्हेरिएबल मी डिक्लेअर केलाय आणि आय हॅव इनिशियलाइज द व्हॅल्यू I5. म्हणजे आय ला मी काय व्हॅल्यू इनिशियलाइज केली आहे, 5 ही व्हॅल्यू इनिशियलाइज केली आहे. बरोबर आहे. आता या व्हेरिएबललाच काय म्हणतो आपण, लोकल व्हेरिएबल. या व्हेरिएबललाच काय म्हणतो आपण, लोकल व्हेरिएबल. आता लोकल म्हणजे काय, या व्हेरिएबलला फक्त या फंक्शन मध्येच ओळखलं जातं किंवा या व्हेरिएबलचा फक्त या फंक्शन मध्येच यूज होतो. या फंक्शनच्या बाहेर या व्हेरिएबलचा यूज होत नाही. बरोबर आहे, या फंक्शनच्या बाहेर त्या व्हेरिएबलचा यूज होत नाही. म्हणून त्याचं लाईफ कुठपर्यंत आहे, या फंक्शन पुरतच आहे. त्याचा स्कोप कुठपर्यंत, ह्या फंक्शन पुरताच आहे. या फंक्शनच्या बाहेर त्याला कोणी ओळखत नाही. म्हणून हा काय लोकल व्हेरिएबल झाला, लोकल व्हेरिएबल फॉर रिस्पेक्टिव्ह फंक्शन. ठीक आहे, आता हा लोकल व्हेरिएबल आहे म्हणजे ह्याचा बाय डिफॉल्ट स्टोरेज क्लास कुठला असेल, ऍटो. ऍटो. ठीक आहे, पण आता तो स्पेसिफाय करायची गरज नाही, कारण तो बाय डिफॉल्ट तो ऍटोच आहे. तुम्ही लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, so just I have to initialize I variable is equal to 5. Then I have to perform the increment operation, that is I plus plus. Sorry, I plus plus. तर काय होईल, आता I ची व्हॅल्यू होईल 6. So I have to print the value I, printf I is equal to %d double enter comma complete comma I end with semicolon. ठीक आहे, आता या केस मध्ये काय होतं बघा, आपलं एक्झिक्युशन मेन पासून सुरू होतं, हे तर सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, आपलं एक्झिक्युशन काय होतंय, मेन पासून सुरू होतंय. मेन पासून आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय झालं, हे फंक्शन कॉल झालं. बरोबर, फंक्शन कॉल झालं की काय होत असतं, तुमचा प्रोग्राम कंट्रोल या फंक्शन डेफिनेशन कडे मूव्ह होतो. या फंक्शन डेफिनेशन कडे काय होतो, तो मूव्ह होतो. याला काय म्हणतो आपण, फंक्शन डेफिनेशन. याला काय म्हणतो आपण, फंक्शन डेफिनेशन. आता तुमचा कंट्रोल इथे आला, कंट्रोल इथे आल्यानंतर त्याने बघितलं, अरे हा फंक्शनचं नाव काय, func. बरोबर आहे, हे नाव आणि हे नाव मॅच झालं. आता आत आल्यानंतर त्याला काय कळालं, इंटिजर I is equal to 5. दॅट मीन्स आय हॅव वन व्हेरिएबल हु इज इनिशियलाइज विथ द व्हॅल्यू 5. म्हणजे तो काय, कंपायलरला काय कळतंय की एक व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू काय आपण इनिशियलाइज केली आहे 5. देन आय हॅव परफॉर्म हिअर I प्लस प्लस, म्हणजे I ची व्हॅल्यू किती झाली आता, 6. बरोबर आहे. And then I have to print the incremented value on the screen. So I have to write here printf I is equal to %d double enter comma complete comma I. म्हणजे स्क्रीन वरती काय व्हॅल्यू डिस्प्ले झाली, 6. स्क्रीन वरती काय व्हॅल्यू डिस्प्ले झाली बॉईज, स्क्रीन वरती काय व्हॅल्यू येईल I ची, एम आय ऑडिबल? Yes, ma'am. हा, मग स्क्रीन वरती काय व्हॅल्यू येईल I ची, अरे इनिशियली I काय आहे, 5 आहे, बरोबर आहे की नाही. हा, I प्लस प्लस केला तो झाला 6 आणि तो स्क्रीन वरती डिस्प्ले केला म्हणजे I ची व्हॅल्यू काय येईल, 6. बरोबर आहे. जेव्हा आपण हे फंक्शन, आता हे काय आहे, हे आपण लिहिलेलं फंक्शन आहे. बरोबर आहे. आता हे फंक्शन संपलं, व्हॅल्यू प्रिंट झाली, हे फंक्शन संपलं. फंक्शन संपलं की तुमचा कंट्रोल परत, आता पहिल्यांदा इथं फंक्शन कॉल केलं होतं. बरोबर आहे, इथं फंक्शन संपलं, की तुमचा कंट्रोल परत पुढच्या स्टेटमेंटला जातो. मग फंक्शन परत इथे आला, आता परत एकदा आपण तेच फंक्शन कॉल केलंय म्हणजे तुमचा कंट्रोल कुठे जाईल, परत इथंच येईल. तुमचा कंट्रोल कुठे येईल, इथंच येईल. मग परत तो चेक करेल, func फंक्शन नेम सेम आहे. देन परत आत आल्यानंतर कंपायलरने बघितलं, अरे I हा व्हेरिएबल आहे,
which is initialized with 5. बरोबर आहे. Then I have to perform I++, so it becomes 6 and I have to display the value 6 on the screen. Okay, दोन्ही वेळेस काय झालं, तेच टास्क परफॉर्म झालं. So we have to execute it. हे बघा, इथे I ची व्हॅल्यू काय आली, I is equal to 6, I is equal to 6. दोन्ही वेळेस I ची व्हॅल्यू काय आली, 6, 6. हे इथलं एक्झिक्युशन लक्षात आलं फंक्शन डेफिनेशन मधलं. हॅलो, हॅलो. Yes, ma'am. हा, हे एक्झिक्युशन लक्षात आलं तुमच्या. Yes, ma'am. Yes, ma'am. हे फंक्शनचे सिंटॅक्स वगैरे त्याच्याबद्दल फार टेन्शन घेऊ नका. फक्त एवढं तर तुमच्या लक्षात येईल की नाही, हे पहिलं फंक्शन कॉल आहे. इथं फंक्शन हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं की कंट्रोल कुठे येतो तुमचा, या डेफिनेशन कडे येतो. आणि ह्या डेफिनेशन मधला कोड तर हा लक्षात येतोय तुमच्या. आय इनिशियली 5 आहे, एकदा इन्क्रिमेंट केला तो 6 झाला आणि 6 स्क्रीन वरती डिस्प्ले केला. परत माघारी गेलो, परत तेच फंक्शन कॉल झालं, परत इथेच आलो, परत आय ची व्हॅल्यू काय आहे, 5 आहे, I++ झाला 6 झाली आणि 6 स्क्रीन वरती डिस्प्ले झाली. 2 टाइम्स I is equal to 6, I is equal to 6, 2 टाइम्स स्क्रीन वरती डिस्प्ले झालं. लक्षात आलं एवढं. आता मला काय करायचंय, जी व्हॅल्यू इन्क्रिमेंट झाली आहे की नाही, आता सपोज इथं इनिशियली I is equal to 5 आहे, I++ केलं तर 6 झालं, बरोबर आहे. पण मी ह्याच्या म्हणजे या फंक्शनच्या बाहेर जरी पडलं तरी मला I ची व्हॅल्यू 6 प्रिझर्व करून ठेवायची, म्हणजे जपून ठेवायची. लक्षात येतंय का मला काय करायचंय. आता आपण पहिल्यांदा हे फंक्शन कॉल केलं, I ची व्हॅल्यू 5 होती, ती 6 झाली, 6 स्क्रीन वरती डिस्प्ले झाली. पण या फंक्शनच्या बाहेर जेव्हा आपण पडलो तेव्हा सगळं रिसेट झालं. जी काही इन्क्रिमेंट झाली होती ती गेली, सगळं गेलं. परत फंक्शन कॉल केल्यानंतर पुन्हा मला 5च मिळतंय ना, की आधी अपडेट झालेली व्हॅल्यू मिळतेय का, म्हणजे जी 6 मिळाली, म्हणजे 6 इन्क्रिमेंट करून 6 झाली होती, ती व्हॅल्यू मला परतच्या फंक्शन कॉलला, या फंक्शन कॉलला 6 व्हॅल्यू मिळतेय का आयची? नाही मिळत आहे, बरोबर आहे. ती 5च मिळते, कारण फंक्शनच्या बाहेर पडलं की सगळ्या व्हॅल्यू रिसेट होतात. म्हणजे जे काही अपडेशन्स वगैरे झाले ते सगळे व्हॅनिश होतात. त्यांचं म्हणजे सगळं व्हॅनिश होऊन जातं आणि नव्यानं परत फंक्शन कॉल केलं तर सगळं नवीन असतं. पण मला तसं नाही पाहिजे. आता या फंक्शन कॉलला मला आय ची व्हॅल्यू 6 मिळाली आहे, बरोबर आहे. मग मला ती जपून ठेवायची. ती व्हॅल्यू मला काय करायची आहे, जपून ठेवायची, की पुढे मी कधीही ते फंक्शन कॉल केलं तर ती 6 व्हॅल्यू मला मिळाली पाहिजे, किंवा जी चेंज होतीये ती व्हॅल्यू मला पुढच्या फंक्शन कॉलला मिळायला पाहिजे. मग मी या व्हेरिएबलला काय केलं, स्टॅटिक. या व्हेरिएबलला मी काय केलं, स्टॅटिक केलं. आता जर मी या व्हेरिएबलला स्टॅटिक केलं तर काय होतं, या व्हेरिएबल मध्ये जे काही चेंजेस होतात ते सगळे चेंजेस काय होतात, जपून ठेवले जातात, बरोबर आहे. आणि पुढच्या वेळेस पुन्हा तेच चेंजेस, अपडेट झालेला डाटा आपल्याला काय होतो, अवेलेबल होतो. मग आता आउटपुट काय येईल, सुरुवातीला काय झालं, हे फंक्शन कॉल झालं, बरोबर आहे. फंक्शन कॉल झाल्यानंतर आपण ह्या फंक्शन डेफिनेशन कडे आलो. मग इथे काय म्हणतो आपण, स्टॅटिक इंटिजर I is equal to 5. ओके, I++, मग I ची व्हॅल्यू काय झाली, 6. देन printf स्लॅश, म्हणजे 6 आपण स्क्रीन वरती डिस्प्ले केलं आणि या फंक्शनच्या बाहेर पडलो, परत तुमचा कंट्रोल इथे आला, परत एकदा तेच फंक्शन कॉल झालं, परत एकदा इथे आलो आपण. आता इथे आल्यानंतर मात्र काय लक्षात येते, हा व्हेरिएबल स्टॅटिक आहे, म्हणजे ह्याची जी अपडेटेड व्हॅल्यू आहे ती आता माझ्याकडे अवेलेबल आहे. मग कुठली व्हॅल्यू, सेकंड फंक्शन कॉलच्या वेळेस मला आय ची कुठली व्हॅल्यू अवेलेबल होणार आहे, 6, बरोबर आहे. मग आय ची व्हॅल्यू काय होईल तुमची, 6 अँड देन 6++, दॅट इज 7 अँड देन आय हॅव टू प्रिंट द व्हॅल्यू आय. आता इथे चेक करूयात आपण एकदा असंच घडतंय का. हे बघा, आलं लक्षात. स्टॅटिक नाही केलं तर काय होतं, फंक्शनच्या बाहेर पडले की सगळ्या व्हॅल्यू रिसेट होतात, व्हॅनिश होतात, काय अपडेशन झाले असतील काय असतील सगळं निघून जातं, बरोबर आहे. पण त्याच व्हेरिएबलला जर आपण स्टॅटिक केलं ना, तर तो व्हेरिएबल स्वतःची जी नवीन चेंज झालेली व्हॅल्यू आहे ती काय करतो, जपून ठेवतो आणि पुढच्या वेळेस त्याला नवीन अपडेटेड व्हॅल्यूज तो काय करतो, यूज करतो. आता मी परत एकदा जर मी हेच फंक्शन कॉल केलं तर काय होईल,
Suppose I have to write here. What happened here? आता इथे काय होईल, इथे काय आउटपुट मिळेल मला? 8. I is equals to आय ची व्हॅल्यू काय मिळेल? 6, 7 आणि थर्ड कॉलला काय मिळेल? 8. ठीक आहे. ओके. हे जे स्टोरेज क्लासेस आहेत ना, म्हणजे हे बऱ्यापैकी थोडंसं फंक्शन रिलेटेड आहेत. म्हणजे लोकल व्हेरिएबल, ग्लोबल व्हेरिएबल. आता बघा, हा लोकल व्हेरिएबल म्हटलं आपण. आता आपण काय म्हणतो, ह्याला आय इज इक्वल टू 5 हा लोकल व्हेरिएबल आहे, बरोबर आहे. म्हणजे मी काय म्हंटल, ह्याचा स्कोप, ह्याचं लाईफ जे काय आहे ते फक्त ह्या फंक्शन मध्येच आहे, ह्या ब्लॉक मध्येच आहे फक्त त्याचं लाईफ. आता सपोज मी इथं जर मी आय ची व्हॅल्यू प्रिंट करायला गेले तर बघा, हा एरर मेसेज काय देईल मला? printf I is equal to %d comma I. हे बघा, इथे एरर मेसेज आला. काय? मेन सी एरर I undeclared first use in this function. I undeclared आहे, बरोबर आहे. म्हणजे मेन ह्या फंक्शन मध्ये मी आय कुठंच डिक्लेअर केलेला नाहीये, आय हा व्हेरिएबल, बरोबर आहे की नाही. या प्रोग्राम मध्ये तुम्हाला आय दिसतोय, म्हणूनच आपण काय म्हणतोय, आय हा लोकल व्हेरिएबल आहे आणि त्याचं लाईफ, त्याचा स्कोप हा फक्त आणि फक्त एवढ्याच ब्लॉक पुरता लिमिटेड आहे. लक्षात येतं का लोकल? आता लक्षात आलं का लोकल व्हेरिएबलचा कन्सेप्ट? Yes, ma'am. ठीक आहे. लोकल व्हेरिएबल म्हणजे काय? त्याचं लाईफ, त्याचा स्कोप जे काय आहे तो फक्त याच ब्लॉक मध्ये लिमिटेड आहे. या ब्लॉकच्या बाहेर ह्याला कोणी ओळखत नाही. या ब्लॉकच्या बाहेर आय व्हेरिएबलला कोणीही ओळखत नाही. क्लिअर? Yes, ma'am. ठीक आहे मुली, लक्षात येतंय? Yes, ma'am. Now it's our last storage class, that is external storage class. ठीक आहे. आता external storage class ह्याचं पण एक्झिक्युशन आपण नंतरच बघूयात, बिकॉज इट रिक्वायर्स 2.c फाईल, म्हणजे दोन फाईल लागतात ह्याला. मोस्टली एक्सटर्नल स्टोरेज क्लास याचा अर्थ काय होतो, की आपण एका फाईल मध्ये व्हेरिएबल्स डिक्लेअर करून ठेवतो आणि ते व्हेरिएबल्स आपण दुसऱ्या कुठल्याही फाईल मध्ये यूज करू शकतो. ते व्हेरिएबल्स आपण दुसऱ्या कुठल्याही फाईल मध्ये यूज करू शकतो. हा काय एक्सटर्नल स्टोरेज क्लासचा यूज आहे. Okay, so what we have to write here, the external storage class is used to give a reference of a global variable that is visible to all the program files. लक्षात येते? म्हणजे एका फाईल मध्ये आपण काय करतोय, ते व्हेरिएबल्स डिक्लेअर करून ठेवतोय आणि दुसऱ्या किती आहे, म्हणजे तुमच्या 100 फाईल मध्ये आपण त्याला काय करतोय, यूज करतोय, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला कुठला स्टोरेज क्लास यूज करावा लागतो? एक्सटर्नल स्टोरेज क्लास यूज करावा लागतो. ठीक आहे. आता याला पण दोन फाईल लागतात आणि इथं एडिटर वरती एकच फाईल रन होतीये. सो आपण म्हणजे माझ्या सिस्टम वरती टर्बोसी एक्झिक्यूट होत असेल त्यावेळेस आपण ते एकदा चेक करूया, किंवा तुमच्या कोणाकडे जर लॅपटॉप असेल तर मग त्यांची स्क्रीन शेअर करून आपण चेक करून बघू शकतो एक्सटर्नल स्टोरेज क्लास. ठीक आहे. पण ठीक आहे, एवढं काय हे एवढं खोलात जायची गरज नाहीये ह्याला, कारण ह्याच्यावरती काय प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन वगैरे नाहीये तुम्हाला. ठीक आहे. पण जे आपण आधीचे क्लासेस, म्हणजे ते क्लासेस पाहिले स्टोरेज क्लासेस, जसं की ऑटो आहे, स्टॅटिक स्टोरेज क्लास आहे, ते फंक्शनच्या वेळेस परत एकदा आपण चेक करणार आहोत. ठीक आहे. ओके. लाईकवाईज वी हॅव फिनिश अवर फर्स्ट युनिट. ठीक आहे. आता तुम्हाला बाकीच्या दुसऱ्या सब्जेक्टला असाइनमेंट क्वेश्चन देत आहेत का सगळे? Yes, ma'am. ओके. आणि युनिट टेस्टला पीडीएफ देतात का, म्हणजे प्रॅक्टिस साठी MCQ. एमसीक्यू ची पीडीएफ देतात का? हा मॅम. ठीक आहे, मग मी याची पण तुम्हाला एक पीडीएफ देते. एमसीक्यू ची युनिट टेस्ट आहे ना 26 तारखेला. ठीक आहे. आता माझ्याकडे असाइनमेंट
लिस्ट मीच प्रिपेअर करतेय. मग ते जे आहे तेवढी लिहून घेता का? Yes, ma'am. Is it visible? Yes, ma'am. एकच मिनिट हं. झाले का क्वेश्चन्स लिहून? No, ma'am. लिहा.
तोपर्यंत अटेंडन्स पण देता का? Yes, ma'am. पण ते नोटपॅड ओपन करावं लागेल ना. हो. मग हे दिसत नाही व्यवस्थित. लिहा क्वेश्चन काय सगळे. नाही हो, तसं आमच्याकडे तर काही सांगितलं नाही. आता ते स्नेहाला मी दिलेलं डॉक्युमेंट. त्यांचं काय झालं काय माहिती. त्याच्यातून ट्रिपचे IVC मिळणार आहेत ना? चालेल. तुम्हाला काल PPTs पण शेअर केलं तर अकाउंटला, ईमेल अकाउंटला. मॅम ईमेल नाही झालेलं. काल केले Hello? एकच मिनिट इथे दाखवते तुम्हाला.
मॅम गुगल शीटला करा ना शेअर. गुगल शीट ड्राईव्ह वरती टाकू का? येस मॅम. एक मिनिट मी इथं दाखवते की तुम्हाला मी काल शेअर केलेलं. क्वेश्चन झाले का लिहून सगळ्यांचे? Yes, ma'am. हे बघा इथे. हे अकाउंटचा ऍक्सेस आहे ना सगळ्यांना? No, ma'am. नो मॅम. हे ईमेल अकाउंट तुम्ही नाही का यूज करू शकत? नो मॅम. बर ठीक आहे मी ड्राईव्हला टाकतो. पण तुम्हाला मी तो ड्राईव्हचा ऍड्रेस कसा पाठवू मग? टीचिंग डायरी मधून भेटेल. लेक्चरची लिंक आहे तिकडे पाठवा. ठीक आहे ठीक आहे. झाले क्वेश्चन लिहून? Yes, ma'am. सो हे असाइनमेंट्स रेडी ठेवा तुमचे. कसे लिहिता बाकीचे सब्जेक्ट असाइनमेंट तुम्ही? हॅलो येस मॅम. नोटबुक मध्येच मॅडम Notebook फोटो मध्ये काढून टाकते ना? आणि स्कॅन नंतर करून photo- पाठवतो. पीडीएफ करून लिंक सबमिशन लिंक वर सबमिट करतो. ओके. लिंक पाठवावी लागते मॅडम. ओके. अटेंडन्स घेऊयात आपण. रोल नंबर 1, Yes, ma'am. 2, Yes, ma'am. 3, Yes, ma'am. 4, present 5, Present, ma'am. 6, Yes, ma'am. 7, Ma'am. 8, Yes, ma'am. 9, Yes, ma'am. 10, Present, ma'am. 11, Yes, ma'am. 12, Yes, ma'am. 13, Present. 14, येस मॅम. 15, Yes, ma'am. 16, Present, ma'am. 17, Present, ma'am. 18, Present. 19, Present. 20, 20, 21. रोल नंबर 19. तुम्ही थांबा हो नंतर म्हणजे सगळे अटेंडन्स वगैरे झाल्यावरती. Present. 22, प्रेझेंट मॅम. 23, Present. 24, 25, प्रेझेंट मॅम. 26, 27, Yes, ma'am. 28, Yes, ma'am. 29, Yes, ma'am. 30, Present. 31, 31, 32, प्रेझेंट मॅम. 33, Present, ma'am. 34, 34, 35, Yes, ma'am. 36, Yes, ma'am. 37, Present, ma'am. 38, Yes, ma'am. 39, Present, ma'am. 40, Yes, ma'am. 41, Yes, ma'am. 42, Present, ma'am. 43, Yes, ma'am. 44, Yes, ma'am. 45, Yes, ma'am. 46, Yes, ma'am. 47, Present, ma'am. 48, प्रेझेंट मॅम. 49, 50, 51, Ma'am. 52,
52, 53, Yes, ma'am. 54, Yes, ma'am. 55, Present. 56, Present, ma'am. 57, Present. 58, Yes, ma'am. 59, Yes, ma'am. 60, Yes, ma'am. 61, Present, ma'am. 62, Yes, ma'am. 63, Present, ma'am. 64, Yes, ma'am. 65, Present, ma'am. 66, Yes, ma'am. 67, 67, 68, 69, Yes, ma'am. 70, Yes, ma'am. 71. Present, ma'am. इथं पार्टिसिपंट काउंट 67 आहे. Madam. हा Madam, 31. 31 present. कुठे गेला होता? Call आलता त्यामुळे राहील. इथे पार्टिसिपंट काउंट 68 आहे, म्हणजे मी होस्ट सोडलं तर 67. विथ ऍब्सेंट नंबर कसं काय एवढे? हा मॅडम 52 प्रेझेंट आहे. कुठे गेला होता अटेंडन्स घेताना? तर नाही ते फोन आलता वडिलाचा त्या हा तरी एक कोणतरी आहे ज्याची ऍबसेंटी लागते. दोघ जणांची ऍबसेंटी लागते प्रेझेंट असूनही. 49 आणि 50 मॅडम. कुठे आहेत? कुठे आहेत 49 आणि 50? पार्टिसिपंट्स मध्ये आहेत. हा आता कुठे गेलेत पण? पार्टिसिपंट काय माहिती लेक्चर चालू ठेवून साईडला. राहू दे मग ऍबसेंटीज त्यांची. 49 कुणाल कोराडे, प्रमोद कोरके, राहू दे ऍबसेंटी त्यांची. सांगा त्यांना ऍबसेंटी मार्क केली मॅडम म्हणून. हा रोल नंबर आदर्स कॅन लिव्ह. रोल नंबर 19 तुमचा काहीतरी प्रॉब्लेम होता का? हा मॅडम मी व्हॉट्सअप चॅट मध्ये टाकतो. ते तुम्ही ते टाकले ना काहीतरी, पण तुमची स्क्रीन मला शेअर करू शकता का ती प्रोग्रामची? हा एक मिनिट. Others can leave the meeting. हॅलो. हॅलो. हा शिंदे मॅडम लेक्चर झालंय का तुमचं? हो झालंय. नाही ते एक मुलगाचा काहीतरी डाऊट होता, बट ठीक आहे बघते मी. ते क्लोज करते. नाही मी नंतर तुम्हाला बघ. होस्ट करतो. एक मिनिट तुम्ही एंड करा आणि परत हा. मी कनेक्ट करतो. एकच मिनिट तुम्हाला होस्ट करतो. तुम्ही तुमची सेटिंग वगैरे काय असेल ते करा. ओके. हा. तुम्ही एक परत एक चालू करा. काय काय? 1-2 मिनिट. रितेश. हा मॅडम व्हॉट्सअपला टाकलंय मी तुम्हाला. हा बरं ठीक आहे, बघते मी काय प्रॉब्लेम आहे ते.